आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। चेनेरा घोसाळा जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा जोरदार शक्ती प्रदर्शन। रायगडच्या राजकारणात दावे प्रतिदावे तापले। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात चेनेरा घोसाळा मतदारसंघात गेल्या 3 टर्ममध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळाल्याने हा मतदारसंघ शिवसेनेचाच असल्याचा दावा आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय। शेडसई येथे झालेल्या शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। यावरून शिवसेनेवरील जनतेचा विश्वास स्पष्ट दिसून आला। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्षांकडून दावे होत असले तरी शिवसेनेचे वातावरण चांगलेच असल्याचे दळवी म्हणाले। यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा प्रमुख राजा केनी, तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे, उपतालुका प्रमुख उद्देश वाडकर, विभाग प्रमुख गैनीनाय कटोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते। मुरुड फेस्टिवल मधील वक्तव्यावर उत्तर देताना रायगडचे खरे डॉन आम्हीच असल्याचा टोला त्यांनी लगावला। भाजप, आरपीआय, शिवसेना युतीतूनच निवडणुका लढवल्या जातील तर राष्ट्रवादीची आक्रमक रणनीती यशस्वी होणार नाही असा विश्वास व्यक्त करण्यात आला। दरम्यान चेनेरा घोसाळे मतदारसंघात धनुष्यबाणावरच निवडणूक लढवली जाईल, मात्र उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून होईल असे जिल्हाध्यक्ष राजा केनी यांनी स्पष्ट केले। आगामी निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। व्यवस्था या ठिकाणी या आजच्या सभेचे आयोजक या हॉटेलचे सर्व विनोद यांनी सर्वांची या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली आहे। मी तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांच्या आपण आतंत्याने वाट पाहत होतो ते तुम्हा सर्वांचं या रायगड जिल्ह्याचं एक डॅशिंग नेतृत्व, ज्याने त्यांच्या या मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा सुद्धा साफ करण्याचं या ठिकाणी ध्येय धोरण ठरवलेलं आहे। तर या रायगड जिल्ह्याचे डॅशिंग जिल्हा प्रमुख सन्माननीय राजाभाई केनी यांचे या ठिकाणी आगमन होतोय। या ठिकाणी चेनेरा घोसाळा विभागाच्या वतीने सन्माननीय या मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जातो की उमेदवार आमचा असेल म्हणून, तुम्ही काय सांगता? चेनेरा घोसाळा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक 2-4 निवडणुकीमध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि शिवसेनेच्या उमेदवाराला इथे लीड मिळालेला आहे। त्यामुळे हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद आहे आणि ह्या मतदारसंघावर किती काही झालं तर धनुष्य बाणावरच ही निवडणूक लढली जाईल। उमेदवार कोण असेल? उमेदवाराची आपल्याला पक्षाचा जो डिसिजन होईल, कोर कमिटीमध्ये जसं ठरलं जाईल तसं त्याप्रमाणे इथला उमेदवार डिक्लेअर होईल। जशा 59 जिल्हा परिषदेच्या सीट आहेत या रायगड जिल्ह्यामध्ये, त्या 59 सीट सुद्धा त्या कोर कमिटीमध्ये ठरल्या जातील। तसंच या चेनेरा आणि घोसाळा मतदारसंघामध्ये सीट सुद्धा कोर कमिटीमध्ये नेते मंडळींच्या आणि ठरली जाईल। पक्षाचे जे आदेश येतील, एकनाथजी शिंदे साहेबांचा जो आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे या निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि कोणाबरोबर बसायचं तर पक्षाच्या आदेशाप्रमाणे आम्ही युती करणार आहोत किंवा एकंदरीत स्वबळावर सुद्धा जाण्याचा आदेश आला तर त्या पद्धती सुद्धा निवडणूक लढली जाईल। भाजपकडून दावेदारी केली जाते, काय सांगाल? प्रत्येक पक्षाने दावेदारी करणं हे त्यांचं पद्धतीचं आहे, पण आमच्या या चेनेरा मतदारसंघावरती मागील 3 निवडणुकीमध्ये सगळ्याच मताधिक्य जास्त असल्यामुळे आमचा दावा तर निश्चित आहे। आणि आजची आढावा बैठक तुम्हाला दिशादर्शक आहे, कारण अनेक नेते मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्ताने आली आणि एकंदर कार्यकर्त्यांची उपस्थिती बघितली तर सगळ्याच भागातले कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आजच्या आढावा बैठकीला उपस्थित आहेत। याचा अर्थ असा आहे की आम्ही केलेलं काम, शिवसेना पक्षाने केलेलं काम, शिंदे साहेबांचा विश्वास हा खऱ्या अर्थाने आजच्या आढावा बैठकीच्या माध्यमातून आपल्याला निश्चित दिसला। मला याला खरं तर उशीर झाला, पण जिल्हा प्रमुख राजा केनीच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। आमचे तालुका प्रमुख शिंदे आहेत किंवा आमच्या छोटम शेठ शिवसेना नेते या ठिकाणी उशीर आले, आम्ही सगळे लोक आलो, कारण माझ्याकडे पलीकडच्या भागामध्ये लायन्स क्लबचा कार्यक्रम होता। पण एकंदरीत इथलं वातावरण बघितलं किंबहुना माझ्या मतदारसंघातल्या 10 जिल्हा परिषद मतदारसंघ जे आहेत ते खऱ्या अर्थाने खूप छान पद्धतीने आहेत, जनाधार असलेले मतदारसंघ आहेत। ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये दावे प्रतिदावे प्रत्येक पक्ष करणार। आता युती, महायुती या सगळ्या गोष्टी चर्चेत होत राहतील। ज्या वेळेला
इथे हे होईल, डिक्लेरेशन होईल, तर आमची भूमिका स्पष्ट होईल. आपण भाजपबरोबर करणार, राष्ट्रवादीबरोबर करणार. अशा मूळ अलायन्स आमची भारतीय जनता पार्टी बरोबर आहे. राष्ट्रवादी हे बॅकडोर एंट्रीवाले आहेत आणि जे का आता महाराष्ट्रामध्ये तमाशे चालले आहेत ते बघतात. त्याच्यामुळे एकंदर राष्ट्रवादीचा आता जो पवित्र आहे, मला असं वाटतं युती धर्म तोडून बाहेर जाण्याचा आहे. आणि असंच या पूर्ण माझ्या किंवा रायगड जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीने युतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय जी मूळ अलायन्स आहे त्या अलायन्स मध्ये आम्ही पुढे जाण्याचा नक्की प्रयत्न करणार. महेंद्र बाबा आमदार स्वर्गीय व्यतीत झाले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आमदार पोलीस स्टेशनला तुम्ही आंदोलन केलं. मात्र यावेळेला राष्ट्रवादीकडून मयूर डॉन या गाण्यावरती कृत्रिम बदल केला जात होतं. आपली खरं तर लज्जास्पद असं आहे की मुरुड फेस्टिवलच्या माध्यमातून खासदार महोदयाने त्या ठिकाणी मयूर डॉनवरती हे केलं, पण जिल्ह्याचे डॉन तर आम्हीच आहोत. कारण आमचं कर्तृत्व आहे. 3 आमदार या जिल्ह्यामध्ये आहेत आणि तिन्ही डॉन स्वरूपात आहेत. आपण जो पहिला प्रश्न काळोखीला विचारला होता, दुर्दैव खरंच जी घटना आहे, पण निश्चित त्यातले आरोपी ट्रेस आउट झालेत, पोलीस चौकशी करतात. आणि जो आक्षेप आहे तो आजही आमचा कायम आहे की जे कृत्य केलं, ज्या घटनेतनं घडलेलं आहे, निवडणुकीनंतर अशा पद्धतीने क्रूर हत्या करणं हे कुठल्या पक्षाचे नेते किंवा यांना शोभनीय निश्चित नाही आहे. पण पोलीस चौकशी सुरू आहे. मला वाटतं याच्यामध्ये आरोपी ट्रेस आउट झाले, पुढे पण जे काय यातले मूळ सूत्रधार आहेत ते नक्की लोकांसमोर येतील आणि व्यवस्थितरित्या त्याचं लोकांना ते पोचेल. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.